गौतम कोतवालचे आभार मानतो, कारण का त्याने सहकार मंथन असं या कार्यक्रमाचं नाव दिलं की असं गौतम कोतवाल ज्यावेळी दिल्लीमध्ये गेले आणि अनेक खासदारांची मतं त्यांनी जाणून घेतली आणि त्यांना सहकाराबद्दल नकारात्मक ऐकायला मिळालं, तेच आज सगळीकडं जनमानसात पण आपण नकारात्मक आहोत असं का वाटतं याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्यातनं मार्ग काढण्याकरता उपाययोजना केल्या पाहिजे. गौतम कोतवालने विचार केला की त्यावेळी सर्वप्रथम या नकारात्मक दृष्टिकोन नुसतं खासदारांच्या मनामध्येच नाही तर संपूर्ण जनतेच्याच मनामध्ये एकंदरीतच सहकार क्षेत्राबद्दल आजची परिस्थिती ही थोडीशी अविश्वासाचं वातावरण आहे असं वाटतं. गौतम कोतवालनी असं सांगितलं की त्याच्या मनामध्ये अशी नकारात्मक वृत्ती काय येते की सहकार आणि राजकारण यांचे जे काही संबंध आहेत ते सुदृढ करण्यासाठी नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे याचं आपल्याला विचार मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. त्यामुळे त्याने सांगितलं की एकंदर खासदारांच्या बोलण्यात, जनतेच्या बोलण्यामध्ये असं आलं की राजकारण आणि सहकार यांचं जे काय नातं आहे ते सुदृढ नातं असलं पाहिजे. त्यामुळे याच्यावर आपल्याला मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. राजकारण विरहित सहकार हे शासनाचं धोरण असलं पाहिजे. सहकारामध्ये सहकार पाहिजे. ही सहकार संस्कृती ही जोपासण्याची वेळ आली. आज गौतम कोतवालने खरोखर मनापासून, तो माझ्या बँकेत होता, माझा अधिकारी होता, उत्कृष्ट चांगला अधिकारी होता, पण त्याच्या मनात आलं की आपल्याला समाजकाम करायचं आहे म्हणून त्याने बँकेचं व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन या समाजकामात उतरला. त्यामुळे तोही सहकार क्षेत्रामध्ये